हाय गाईज, दिस इज मी विथ फुल ऑफ फ्रस्ट्रेशन. आय डोंट नो व्हॉट इज प्रॉब्लेम. पण मी कॅमेराकडे बघा सोडून इकडं ते लाल आपलं जे बटन असते ना व्हिडिओ चालू करायचं त्याच्याकडे बघते. सो व्हॉट आय सेड इज आय एम विथ फुल ऑफ फ्रस्ट्रेशन. यू नो वाय? आत्ता आमच्या इथे एक आजी आलत्या. आम्ही ऑलरेडी एका आजींच्या शेजारी राहतो आहे, पण त्या आजी इज सच अ पुकी आणि त्या खूप समजूतदार चांगल्या आजी. आणि आत्ता त्यांच्याबरोबर जुन्या काळात काम केलेल्या एक दुसऱ्या आजी आल्या. तर विषय काय झाला माहिती आहे का? आजी आल्या त्या ह्या आमच्या आजींची शेजारी राहणाऱ्या आजींची वाट बघत होत्या. मग मी सांगितलं, त्यांना सजेस्ट केलं की आजी मंदिरातच बसते, तिथं जाऊन भेटू शकता तुम्ही वेट करण्यापेक्षा. कारण आजीमध्ये येऊ शकत नाही, तिथं त्यांचं ऑफकोर्स ॲट द एंड कमवणं महत्त्वाचं आहे. मग ह्यांना म्हणलं की जावा तिथं बसा तुम्ही, त्यांना भेटा. आजी म्हणलं की नाही मी इथं वेट करणार. ओके ठीक आहे. बसल्या मग त्या मग जरा वेळ बसल्या जरा थोडंसं बाहेर गेल्या. म्हणलं की माझा मुलगा न्यायला येणार आहे. मग ठीक आहे, मुलगा न्यायला अजून एकदा येऊन बसल्या. मग मी आधी पहिल्यांदा असं पडलेली होती, लोळत होती. सुट्टे ऑब्व्हियसली काय करू मी आता. मग बसलेली होती. मग उठून बसले मी त्यांच्यासंग, म्हणजे त्यांना कम्फर्टेबल वाटावं म्हणून व्यवस्थित चालू होतं माझं. मग बसलेली, मग मी बोलत होते आणि मधनंच त्यांनी मग त्यांचाच विषय, त्यांचं काय चाललेलं काय माहिती, इकडं तिकडं फोन वगैरे केलं 2-3 त्यांनी. आणि म्हणले की काय फायदा शिकून पोरींला, शेवटी कुणाची तर घरभरणी करायचे. आमचं म्हणजे जे आईबापाचं काय भलं तर करत नाही, शिकते त्याने जाते ते निघून. मी म्हणलं आता जमाना चेंज झाला आहे. म्हणलं तेवढ्यापुरतं शिकत नाही त्या पोरी, म्हणलं लगेच शिकून लग्नच करून घेत नाही त्या म्हणलं. मग आता त्यांचा हे पास्ट एक्सपिरियन्स आहे काय, आणि वर्स्ट एक्सपिरियन्स आहे. त्यांच्या घरात 2 पोरी पळून गेलेत आणि त्यांनीच मला सांगितलं काय, एकतर त्यांची नात गेली आणि दुसरी कोणतर गेली. आणि रिलेशन आठवीना मला त्यांनी सांगितलेलं. आता ह्या त्या दृष्टीने सगळ्या जगाला बघायला लागलेत. एक पोरगी काय ते कुठं तर भरतीला गेली ती, तिची एक थोडीशी हाईट कमी पडली, तिच्यासाठी 10,000चं औषध आणलं. ते 10,000चं औषध आणलं तरी पण ती पळून गेली, असं त्यांचं म्हणणं आहे. 10,000चं औषध आणलं तरी पण तिला असं काय वाटलं नाही की 10,000चं औषध आपण प्यायला लागलो, थांबा पळून जाऊ नये, तर ती पळून गेली. आणि दुसरी पण अजून एक पळून गेली. मग त्यांच्या घरातला एक्सपिरियन्स आहे त्यांना. आणि त्या पण पोरी 17 वर्ष 18 वर्षात पळून गेलेत. तुम्हाला विषय सांगू एक, आम्ही ह्या स्टेजला आहे आता. एखादा पेपरवर जरी कुणी लिहून दिलं ना आम्हाला की तुम्हाला फुल छूट आहे भाई, मतलब तुम कुछ जो करना है वो कर लो, तरीसुद्धा आम्ही आता बिघडू शकणार नाही. ह्या स्टेजला आहे आम्ही आता. जास्तीत जास्त काय करल, एन्जॉय करण्यासाठी इलिगल ट्रिप्स करल, ते पण घरची प्रवासाला वगैरे इकडं तिकडं असं भीतात की असं दुर्घटना घडतात, रोड्स परत ते लँडस्केप्स तसलं काय होते. पावसाळ्यात अडकून लोक पडतात, पावसात वाहून जातात, असलं होते म्हणून घरची भेटतात. म्हणून एखाद्या वेळेला इलिगल ट्रिप ते पण घेतलं तर जवळ एकाच दिवसाची, ठीक आहे. एवढं करेल आम्ही, काय करणार आहे त्यापेक्षा वाईट. आता मला सगळं अख्खं जग जरी दिलं मोकळं, काही करायचं ते कर, तरीच तुम्ही बिघडू शकणार ना. आता ह्या स्टेजला आहे मी. पण आजीला कोणी सांगावं, ते जी 17-18 वर्षाचे असतात ना बारकी, त्यांच्या अंगातले चुल असत्या. सगळे ह्यांना पाहिजे असते, सगळे एक्सपिरियन्स करायचा ह्यांना. आत्ता आम्ही त्या स्टेजमधनं बाहेर आलो आहे. आम्ही ज्या स्टेजमध्ये बिघडायला पाहिजे होतं त्या स्टेजमध्ये बिघडलो नाही. आत्ता काय बिघडणार आहे आम्ही? आजी बी लाईक म्हणजे आता आम्ही इथं बाहेर राहतोय, लांब राहतोय, आम्ही दोघीच आहे. मग ह्या असं म्हणजे त्यांच्या डोक्यात आला असेल की ह्या बी असं बोंबलत फिरत असते. फिरतोय आम्ही बोंबलत, ठीक आहे, बट असं मुलीच आहे आम्ही. मग अशा आमच्या घरातल्या 2 पळून गेल्या. मग ह्यांचं काय असं काय तर मनात आलं असेल आजीच्या, म्हणून आजी म्हणल्या. आणि अजून एक सांगू का, त्या दिवशी आम्ही आमच्या घराकडे चाललेलो, जवळच बसलेलो. पवन म्हणला वडापाव खायचा आहे, मग थांबलो. म्हणजे ते वडापाव जिथं खात होतो ना, तिथं समोर एक आजी आजोबा बसलेली. ती मे बी जस्ट असे रिलेटिव्स होते, क्लोज रिलेटिव्स. तर मग रिलेटिव्स होते का ओळखीचे होते काय माहिती नाही एकमेकांच्या. मग आजीला त्या आजोबा विचारत होते की कसं काय चाललं आहे, कोण काय करतं आहे. मग विषय निघाला नातीचा. मग आजी म्हणल्या की हां नात शिकते अजून आहे, 13वीला आहे. म्हणजे 13वीला म्हणजे फर्स्ट इयरला असेल, 12वी झाली आणि मग 13वीला आहे. आजोबा काय म्हणलं माहिती आहे का, आहे ना चांगलं? आजी म्हणली नाही, होय आहे चांगलं आहे सगळं, पुरीला चांगलं आहे ते आमच्या, आणि शिकायचं आहे ना असं तसं. आजोबा त्यांना काय म्हणलं माहिती आहे का, असं शब्दशः मला माहीत नाही काय म्हणलं, आता लक्षात नाही माझ्या.
लक्ष ठेवा. बघा काय खरं नव्हं या जमान्यात, काय खरं नव्हं. पोरी कधी काय करत्याल काय खरं नव्हं. लक्ष ठेवा. लय शिकून बिकून काय होणार नाही. पाट दिशा उरकून टाकायचं, लक्ष ठेवायचं, असं त्यांचं चाललेलं. मी समोर होती आणि मी त्यांचा व्हिडिओ पण एक छोटा काढलेला, पण त्यात त्यांचा आवाज क्लिअर येत नव्हता. बॅकग्राऊंडमध्ये दुसरं गाणंच वाजत होतं. हटना बे. झाड आहे तिथं छोटंसं. आणि मग असं डिस्ट्रॅक्ट लय होते मी. आणि मग ते आजोबा असं म्हणत होते की हां पोरीवर लक्ष ठेवा असं तसं. काय करू आम्ही, काय स्वतःला प्रूफ करण्यासाठी आम्ही मुलींनी करू तरी काय करू सांगा. फक्त एक गोष्ट सांगा, आता समाजात पोरं पण आहेत. 50% पोरं चांगले आहेत, 50% पोरं वाईट आहेत. समजा 50% पळून जातात, 50% नाहीत पळून जात. घरात नीट बसतात, घरच्यांचे कन्व्हिनियन्सला लग्न करतात. तसेच पोरी पण आहेत ना. 50% पळून जात असतील, 50% आहेत की. आम्ही आहे की. आम्हाला काय जज करायला लागलाय तुम्ही बाकीच्यांसारखं. वाय हम क्या करे खुद को प्रूफ करने के लिए, बता दो सिर्फ. बस असं एवढंच मला म्हणायचं होतं, एवढंच मला सांगायचं होतं, एवढंच मला व्यक्त करायचं होतं मत मला. ह्याच गोष्टीवर थांबतो. धन्यवाद.